बघा आता आपण केमिकल रिएक्शन्स ऑफ अमाइन जे समजून घेऊन राहिलो त्यामध्ये प्रायमरी अमाइन्स ज्याला 2 रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम आहे, सेकंडरी अमाइन्स ज्याला 1 रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम आहे आणि टर्शरी अमाइन्सला एकही रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम नाही आहे. त्याच्यामुळे हे तिन्ही अमाइन्स जेव्हा हायड्रोजन ॲटम रिप्लेस करून तिथे दुसरा ग्रुप येणार आहे ते हे तिन्ही अमाइन्स ह्या रिएक्शन्स डिफरंट दाखवतील. हे तर नक्की झालं, बरोबर आहे की नाही. त्यामुळे आता वन बाय वन आपण ह्या रिएक्शनही समजून घेऊ. आता सर्वात पहिली जी रिएक्शन्स आपण याच्यात पाहणार आहोत ते आहे अल्किलेशन्स ऑफ अमाइन्स. सर्वात पहिल्यांदा आपण अल्किलेशन्स ऑफ अमाइन समजून घेऊ. अल्किलेशन्स ऑफ अमाइन्स मध्ये आपण अल्किल ग्रुप इंट्रोड्यूस करणार आहोत. याच रिएक्शनचं दुसरं नाव आहे हाफमन्स एक्झस्टिव्ह अल्किलेशन्स. काय नाव आहे? हाफमन एक्झस्टिव्ह अल्किलेशन्स. हाफमन्स एक्झस्टिव्ह म्हणजे खूप जास्त प्रमाणात, एक्झस्टिव्ह अल्किलेशन्स म्हणजे जास्त प्रमाणात अल्किलेशन्स आपण करणार आहोत, म्हणजे अल्किल ग्रुप इंट्रोड्यूस करणार आहोत. त्याच रिएक्शन्सला आपण हाफमन्स एक्झस्टिव्ह अल्किलेशन्स म्हणू. एक्सेस ऑफ अल्किल ग्रुप ऍड करू आणि टेट्रा अल्किल अमोनियम हॅलाइड तयार करू. सिंपल रिएक्शन्स आहे, काही पाठ करायचं नाही, याच्या नावातच आहे अल्किलेशन्स ऑफ अमाइन्स. ठीक आहे. इंट्रोडक्शन्स ऑफ अल्किल ग्रुप म्हणजे मिथिल इथिल ग्रुप आपण इंट्रोड्यूस करू. तर अल्किलेशन्स करण्यासाठी बेस्ट अल्किलेटिंग एजंट आहे अल्किल आयोडाइड, त्यानंतर अल्किल ब्रोमाइड, त्यानंतर अल्किल क्लोराइड. हे बेस्ट अल्किल आयोडाइड राहील. हा बॉन्ड लवकर ब्रेक होईल आणि हा अल्किल ग्रुप इझिली इंट्रोड्यूस करेल. त्याच्यामुळे ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी जी असेल of alkyl halide toward the alkylations, the alkyl iodide is more easily alkylated than alkyl bromide than alkyl chloride. आता अल्किल ग्रुप इंट्रोड्यूस करायचा म्हटलं तर अल्किल हॅलाइड तर आपल्याला वापरावंच लागणार आहे. आता आपण कोणाच्या रिएक्शन्स करून राहिलो? अमाइनच्या. त्यामुळे आपण ही कोणाकोणाची रिएक्शन्स राहणार आहे? अमाइनची रिएक्शन्स. सपोज मी आता प्रायमरी अमाइन्स घेतला आणि यांची रिएक्शन्स एक्सेस ऑफ अल्किल हॅलाइड सोबत केली. अल्किल आयोडाइड घेऊ शकता, अल्किल क्लोराइड घेऊ शकता, अल्किल ब्रोमाइड घेऊ शकता किंवा अल्किल कोणताही घेऊ शकता, क्लोराइडही घेऊ शकता. ठीक आहे. तर हे माइल्ड बेसच्या प्रेझेन्स मध्ये करत असतो आपण, सोडियम बायकार्बोनेटच्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन्स करणार आहोत. तर नॅचरली हा हायड्रोजन रिप्लेस होईल, याच्या जागी एक अल्किल ग्रुप येईल, म्हणून त्याला आपण अल्किलेशन्स म्हणतो. आणि आपल्याला पहिल्या स्टेप मध्ये काय भेटल? असा सेकंडरी अमाइन्स भेटल. प्लस साइड प्रोडक्ट काय निघणार आहे? HX. पुन्हा एक रिप्लेसेबल हायड्रोजन आहे म्हणून एक्सेस ऑफ अल्किल हॅलाइड आहे म्हणून पुन्हा अल्किल हॅलाइडची रिएक्शन्स होईल याची, बरोबर आहे. पुन्हा हा अल्किल ग्रुप इथे येईल तर एक हायड्रोजन पुन्हा रिप्लेस होऊन जाईल. आपल्याला टर्शरी अमाइन्स भेटल. काय भेटल? असा टर्शरी अमाइन्स भेटल, बरोबर आहे की नाही. हा टर्शरी अमाइन्स पुन्हा अल्किलेशन्स करल, पण आता याच्यापाशी रिप्लेसेबल हायड्रोजन आहे का? पण याच्यापाशी लोन पेअर इलेक्ट्रॉन्स हे याच्यासोबत कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करल आणि हा हॅलोजन रिप्लेस करल आणि आपल्याला टेट्रा अल्किल अमोनियम हॅलाइड नावाचा सॉल्ट भेटल. याला आपण क्वाटर्नरी काय म्हणतो? अमोनियम सॉल्ट म्हणतो. काय म्हणतो? क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट तयार होईल. तर दिस रिएक्शन इज कॉल्ड ॲज हाफमन्स एक्झस्टिव्ह अल्किलेशन्स, बरोबर आहे. वेन प्रायमरी अमाइन्स आपण जर काय केलं, प्रायमरी अमाइन्सला जर काय केलं, हीट केलं विथ एक्सेस ऑफ अल्किल हॅलाइड, काय केलं? एक्सेस ऑफ अल्किल हॅलाइड, वी गेट अ मिक्सचर ऑफ प्रायमरी, सेकंडरी, tertiary and quaternary ammonium salt. If we use excess of alkyl halide, the major product is quaternary ammonium salt and hence the reaction is called as Hauptmann's exhaustive alkylations. तुम्हाला एक उदाहरण घेऊन दाखवतो. फॉर एक्झाम्पल आपण मिथिलेशन्स करू. काय करू? मिथिलेशन्स ऑफ मिथिल अमाइन. मिथिलेशन्स ऑफ मिथिल अमाइन जर आपल्याला करायला सांगितलं असेल तर आता सर्वात पहिल्यांदा मिथिलेशन्स करायचं आहे म्हणजे मिथिल ग्रुप इंट्रोड्यूस करायचा आहे ना. तर मग आता आपण मिथिल ग्रुप इंट्रोड्यूस करतो म्हणजे मिथिल आयोडाइड्स वगैरे सोबत आपण रिएक्शन्स करू. कोणाची? मिथिल अमाइन सोबत.
प्रायमरी अमाइन्स कोणता घ्या म्हणते, मिथिल अमाइन्स. तर पहिल्या स्टेपमध्ये काय होईल की आपण जर याला हिट केलं तर हे CH3 पॉझिटिव्ह आय निगेटिव्ह, नॅचरली चा H पॉझिटिव्ह नायट्रोजन निगेटिव्ह, काय होऊन जाईल, मिथिल ग्रुप इथे येऊन जाईल, HI निघून जाईल. आणि पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला काय भेटल, असा डायमिथिल अमाइन्स म्हणजे सेकंडरी अमाइन्स तयार होईल प्लस HI तयार होईल. पुन्हा या डायमिथिल अमाइन्स मध्ये सेकंड स्टेप मध्ये एक रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम आहे त्याच्यापाशी. हा जो डायमिथिल अमाइन्स आहे या डायमिथिल अमाइन्स पाशी एक रिप्लेसेबल हायड्रोजन आहे. आपण हा अल्किल हॅलाइड एक्सेस मध्ये घेऊन राहिलो, त्यामुळे मी आता पुन्हा इथे काय करल की हा अल्किल हॅलाइड पुन्हा इथे घेऊ आपण, आहे की नाही. काय होणार आहे, वापस तुमचा हा रिप्लेसेबल हायड्रोजन्स आहे एक नायट्रोजन्सला, मिथिल ग्रुप पॉझिटिव्ह आय निगेटिव्ह, पुन्हा हा मिथिल ग्रुप इंट्रोड्यूस होईल, HI निघून जाईल आणि आपल्याला काय भेटल, असा ट्रायमिथिल अमाइन भेटल. बरोबर आहे, म्हणजे टर्शरी अमाइन्स भेटल प्लस HI. पुन्हा आपण हा टर्शरी अमाइन्स घेऊ, बघा लक्षात ठेवायचं आहे, हा टर्शरी अमाइन्स घेऊ आणि याची पुन्हा कोणासोबत रिएक्शन्स होईल, मिथिल आयोडाइड सोबत होईल. आणि फायनली जो प्रॉडक्ट तयार होईल आपल्याला, आता याच्यापाशी रिप्लेसेबल हायड्रोजन नाही आहे, हे याच्यासोबत कोणता बॉन्ड तयार करते, कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करते. आणि कोऑर्डिनेट बॉन्ड तयार केल्यामुळे आपल्याला काय भेटल, एक टेट्रामिथिल अमोनियम आयोडाइड नावाचा सॉल्ट भेटल. काय भेटल, असा टेट्रा मिथिल अमोनियम आयोडाइड नावाचा सॉल्ट भेटल, अमोनियम आयोडाइड असा हा सॉल्ट भेटल. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. तर यालाच आपण मिथिलेशन्स ऑफ अमाइन्स म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत, मिथिलेशन्स. मिथिल ग्रुप ऍड केला म्हणून मिथिलेशन्स म्हणसाल, इथिल ग्रुप जर ऍड केला तर इथिलेशन्स म्हणसाल, जनरल मध्ये आपण अल्किल ग्रुप ऍड केला तर अल्किलेशन्स म्हणू. तर आता आपण जेव्हा प्रायमरी अमाइन्स घेतला, इथे काय घेतला, हा प्रायमरी अमाइन्स, आणि याचं जर अल्किलेशन्स केलं म्हणजे एक्सेस ऑफ अल्किल हॅलाइड सोबत रिएक्शन्स केली, तर वी गेट अ मिक्सचर ऑफ प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अँड क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. या चारही अमाइनचं मिक्सचर भेटल. बरोबर आहे. आपण जर एक्सेस मध्ये अल्किल हॅलाइड घेतला तर द मेजर प्रॉडक्ट इन द रिएक्शन्स, या रिएक्शन्स मधला मेजर प्रॉडक्ट कोणता राहील, that is quaternary ammonium salt, and hence it is called as Hauptmann's exhaustive methylations. मिथिल ग्रुपाला तर मिथिलेशन्स म्हणतात. असंच तुम्ही इथिलेशनही करू शकता, अमाइन्स कोणताही घेऊ शकता. आता महत्वाच्या नोट काय याच्यात लक्षात ठेवायचं आहे की जर तुम्ही प्रायमरी अमाइन्स घेतला, लक्ष ठेवा, प्रायमरी अमाइन्स घेतला आणि त्याची जर एक्सेस ऑफ अल्किल हॅलाइड, त्याचं कम्प्लीट मिथिलेशन्स करण्यासाठी हाऊ मेनी अल्किल हॅलाइड्स आर रिक्वायर्ड. तर तुमच्या लक्षात आलं की प्रायमरी अमाइन्सला हे 1 मोल, हे दुसरा मोल आणि हे 3 मोल, म्हणजे याचं कम्प्लीट मिथिलेशन्स होण्यासाठी किती मोल लागतील, 3 मोल्स ऑफ अल्किल हॅलाइड्स आर रिक्वायर्ड. वेअरएज सेकंडरी अमाइन्स पासून जर ही रिएक्शन विचारली असती तर हाऊ मेनी मोल्स ऑफ अल्किल हॅलाइड्स आर रिक्वायर्ड, 2 मोल्स ऑफ अल्किल हॅलाइड्स आर रिक्वायर्ड. त्यांनी जर विचारलं असतं की कम्प्लीट मिथिलेशन्स ऑफ टर्शरी अमाइन्स करा म्हटलं असतं तर 1 मोल्स ऑफ अल्किल हॅलाइड्स आर रिक्वायर्ड. कळून राहिलं मी काय सांगत आलो, हे महत्वाचं आहे. म्हणजे कधी कधी ही रिएक्शन्स अशीही विचारू शकतात ते, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ डायइथिल अमाइन्स विथ मिथिल आयोडाइड. कोणासोबत म्हणतील ते, डायमिथिल अमाइन्स विथ मिथिल आयोडाइड. तुम्ही काय केलं असतं, हे एक्सेस मध्ये जर घेतला असता तर किती स्टेप केल्या असत्या याच्या. आता हे एक हायड्रोजन्स गेला असता, तुमचा डायइथिल तर ऍज इट इज राहिला असता, नायट्रोजनही ऍज इट इज राहिला असता, त्याला नवीन काय लागला असता हायड्रोजनच्या जागी, मिथिल. म्हणजेच डायइथिल मिथिल अमाइन्स तयार झाला असता पहिल्या स्टेप मध्ये, प्लस HI तयार झाला असता. सेकंड स्टेप मध्ये काय झालं असतं, हाच डायइथिल मिथिल अमाइन जो आहे यांनी पुन्हा एका मिथिल आयोडाइडच्या मॉलिक्यूल सोबत रिएक्शन्स केली असती, आहे की नाही, आणि यांनी आता कोऑर्डिनेशन बॉन्ड तयार केला असता आणि क्वाटर्नरी टाइपचा अमोनियम सॉल्ट तयार झाला असता आपला. CH3 2 टाइम्स नायट्रोजनला अटॅच आहे, C2H5 2 टाइम्स नायट्रोजनला अटॅच आहे, नायट्रोजनवर पॉझिटिव्ह आणि I निगेटिव्ह, असा क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट तयार झाला असता. कळून राहिलं मी काय सांगितलं आहे ते. तर असं आपण मिथिलेशन्स इथिल अमाइनचंही करू शकतो. तुम्हाला जे काही क्वेश्चन्स विचारले असेल तर तुम्ही ते करू शकता. बरोबर आहे की नाही. अशा प्रकारे
म्हणजे आपल्याला याच्यातनी महत्वाचं असते की नंबर ऑफ मोल्स ऑब्जेक्टिव्ह जर विचारले तर नंबर ऑफ मोल्स ऑफ अल्किल हॅलाइड्स रिक्वायर्ड फॉर कम्प्लीट मिथिलेशन्स ऑफ इथिलामाइन्स. इथिलामाइनचं लक्ष द्या इकडं, इथिलामाइनचं कम्प्लीट मिथिलेशन्स करण्यासाठी हाऊ मेनी मोल्स ऑफ मिथिल आयोडाइड्स आर रिक्वायर्ड. तर तुम्ही त्याचं उत्तर काय देसाल? 3 मोल्स आहे की नाही. पहिले सेकंडरीसाठी 1 मोल लागला असता, सेकंडरी पासून टर्शरीसाठी 1 मोल लागला असता, टर्शरी पासून क्वाटर्नरीसाठी 1 मोल लागला असता. म्हणजे 3 मोल ऑफ प्रायमरीसाठी 3 मोल ऑफ अल्किल हॅलाइड्स लागतात. किती मोल्स लागतात? 3 मोल्स. तेच जर तुम्ही सेकंडरी अमाइन्स घेतला असता म्हणजे डायथिल अमाइन्स घेतला असता आणि याचं कम्प्लीट मिथिलेशन्स करायला लागलं असतं तर हाऊ मेनी मोल्स आर रिक्वायर्ड, किती मोल्स तुम्हाला मिथिल आयोडाइडचे लागले असते याचं कम्प्लीट मिथिलेशन्स करासाठी? तर 2 मोल लागले असते, कारण 2 स्टेप झाल्या असत्या रिएक्शन्स मध्ये. तेच त्यांनी विचारलं असतं की हाऊ मेनी मोल्स ऑफ मिथिल आयोडाइड्स आर रिक्वायर्ड फॉर कम्प्लीट मिथिलेशन्स ऑफ ट्रायथिल अमाइन्स. ट्रायथिल अमाइनसाठी किती मोल्स ऑफ मिथिल आयोडाइड लागले असते? तर तुम्ही म्हटलं असतं की 1 मोल लागले असते, आहे की नाही. तिथे एक नवीन कन्सेप्ट तयार झालाय, क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. जो शेवटचा प्रॉडक्ट तयार होतो त्याला आपण काय म्हणतो? क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. तर मला पहिल्यांदा तर क्वाटर्नरी अमोनियम सॉल्टची डेफिनेशन द्यायची आहे, बरोबर आहे की नाही. ज्याला आपण कसा डिनोट करत असतो? क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट R4 N पॉझिटिव्ह X निगेटिव्ह असं आपण याला डिनोट करत असतो क्वाटर्नरी अमोनियम सॉल्टला. आता क्वाटर्नरी म्हणजे 4 होते माहिती आहे तुम्हाला. पहिल्यांदा अमोनियम सॉल्ट माहिती आहे का? अमोनियम सॉल्ट म्हणजे अमोनिया माहिती आहे सर्वाला. अमोनिया बेस आहे आणि HCl ऍसिड आहे. ऍसिड बेसची रिएक्शन झाल्यावर काय तयार होते? कोऑर्डिनेशन बॉन्ड तयार करल, हा अमोनियम आयन तयार होईल. अरे होईल की नाही. नायट्रोजन एक कोऑर्डिनेशन बॉन्ड करल कोणासोबत? हायड्रोजन सोबत. अमोनियम क्लोराईड नावाचा सॉल्ट तयार होईल ज्याला आपण डायरेक्ट लिहितो NH4Cl. आता हा जो अमोनियम क्लोराईड म्हणजे अमोनियम आयन्स आहे, बरोबर आहे. अमोनियम सॉल्ट आहे, अमोनियम हॅलाइड सॉल्ट आहे. आता या सॉल्टचे जर 4ही हायड्रोजन ऍटम, काय म्हटलं याला आपण? अमोनियम सॉल्ट. अमोनियम सॉल्ट याचे 4ही हायड्रोजन 4 सारख्या किंवा वेगवेगळ्या अल्किल ग्रुपनं जर रिप्लेस केले तर आपल्याला तयार होणारा जो सॉल्ट असते त्याला आपण कोणता सॉल्ट म्हणू? क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट म्हणू. अरे म्हणणार की नाही. म्हणून क्वाटर्नरी अमोनियम सॉल्टची डेफिनेशन्स काय म्हणू याला? क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट म्हणू. आता क्वाटर्नरी अमोनियम सॉल्टची डेफिनेशन काय करसाल मग सांगा? दीज आर टेट्रा अल्किल डेरिव्हेटिव्हज ऑफ अमोनियम सॉल्ट. काय डेफिनेशन करसाल याची? दीज आर टेट्रा अल्किल derivatives of ammonium salt obtained by replacement of all 4 hydrogen atom of ammonium salt by 4 same or different alkyl or aryl group called as quaternary ammonium salt. पुन्हा एकदा सांगतो, क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट कसा तयार झाला, याची डेफिनेशन कशी तयार झाली हे आपल्या लक्षात घ्यायचं आहे. इथे तुम्ही अमोनिया आणि ऍसिड घेतला तर एक सॉल्ट तयार होते अमोनियम सॉल्ट. हा जो अमोनियम सॉल्ट आहे याचे 4ही हायड्रोजन जर आपण काय केले? 4 अल्किल ग्रुपने काय केले? रिप्लेस केले, तर तयार होणारा जो सॉल्ट तयार झाला तो क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट झाला. म्हणून हा टेट्रा अल्किल डेरिव्हेटिव्ह आहे या अमोनियम सॉल्टचा, obtained by replacement of all 4 hydrogen atoms of ammonium salt by 4 same or different alkyl or aryl group called as quaternary ammonium salt. Quaternary ammonium salts is represented as representations of quaternary ammonium salt. कसं करत असता तुम्ही? R4 N पॉझिटिव्ह X निगेटिव्ह, आहे की नाही. अशा प्रकारे that R may be same or different हे राहू शकतात. फॉर एक्झाम्पल टेट्रा मिथिल, 4 टाइम्स मिथिल घेतला आपण, अमोनियम क्लोराईड. टेट्रा इथिल, टेट्रा इथिल म्हणजे 4 टाइम्स तुम्ही इथिल घेतला, अमोनियम क्लोराईड. त्यानंतर डायइथिल, 2 वेळेस इथिल घेतला, आहे की नाही. आणि डायमिथिल, 2 वेळेस मिथिल घेतला, डायमिथिल. अमोनियम क्लोराईड हा सुद्धा काय? क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट आहे. प्रिपरेशन्स करू आपण क्वाटर्नरी अमोनियम सॉल्टची.
प्रिपरेशन्स ऑफ क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट, क्वाटर्नरी अमोनियम सॉल्टची प्रिपरेशन्स करू. कशी करसाल क्वाटर्नरी अमोनियम सॉल्टची प्रिपरेशन्स? तुम्ही काय करसाल, एक तर प्रायमरी अमाइन्स पासूनही करू शकतो. तर आपण डायरेक्ट टर्शरी अमाइन्स घेऊ. सपोज आपण ट्राय इथिल अमाइन घेतला, ट्राय इथिल अमाइन्स, आणि याची रिएक्शन्स इथिल आयोडाइड सोबत केली, इथिल आयोडाइड इथिल ब्रोमाइड सोबत. तर हे लोन पेअर इलेक्ट्रॉन्स याला देईल आणि C2H5/4 N पॉझिटिव्ह I निगेटिव्ह टेट्रा इथिल अमोनियम आयोडाइड तयार होईल. इन दिस वे वी कॅन प्रिपेअर द क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. आपण अशा प्रकारे क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट तयार करू शकतो. आलं लक्षात? मी आज काय काय शिकवलं हे लक्षात येऊन राहिलं तुमच्या? तर केमिकल रिएक्शन्स करत असताना सर्वात पहिल्यांदा तर आपण एक फोकस करायचा आहे की बऱ्याचशा केमिकल रिएक्शन्स आहेत, त्यातली आज आपण फक्त एक अल्किलेशन्स पाहिली, आणि टेस्ट ऑफ अमाइन्स, अमाइनच्या टेस्ट सुद्धा खूप आहेत, त्याही आपण सर्वात शेवटी रिएक्शन झाल्यानंतर टेस्टचा पोर्शन पाहणार आहोत. आपल्या पुस्तकात टेस्ट पहिले दिलेला आहे, आपण टेस्ट सर्वात शेवटी काढून, कारण टेस्ट बऱ्याच आहे याच्यात. त्याच्यात प्रायमरी अमाइन्स, सेकंडरी अमाइन्स, टर्शरी अमाइन्स हे तिन्ही फंक्शनल ग्रुप डिफरंट आहे. रिएक्शन्स करत असताना आपलं डोकं बरोबर वापरायचं आहे की ज्यावेळेस आपण हायड्रोजन रिप्लेस करून रिएक्शन्स करणार आहोत तर प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी पशी किती रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम आहे हे लक्षात ठेवायचे आहे. टर्शरी पशी एकही रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम नाही, सेकंडरी पशी 2, सेकंडरी पशी 1 आणि प्रायमरी पशी 2 हायड्रोजन. त्याच्यामुळे आपण सर्वात पहिली अल्किलेशन्स ऑफ अमाइन्स किंवा हाफमन्स एक्झॉस्टिव्ह अल्किलेशन्स ही रिएक्शन समजून घेणार आहोत. कोणाकोणाची रिएक्शन आहे? अल्किलेशन्स म्हणजे अल्किल ग्रुप इंट्रोड्यूस करणार आहोत, नायट्रोजनला अटॅच करणार आहोत, प्रायमरी अमाइनचं सेकंडरी, सेकंडरीचं टर्शरी, टर्शरीचं क्वाटर्नरी अमाइन्स मध्ये कन्व्हर्शन करणार आहोत. असं करण्यासाठी आपल्याला अल्किल हॅलाइडची गरज लागते, अल्किलेटिंग एजंट. तर बेस्ट अल्किलेटिंग एजंट आहे अल्किल आयोडाइड, नंतर अल्किल ब्रोमाइड, नंतर अल्किल क्लोराइड, कारण बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी महत्वाची असते. आयोडाइडची बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी कमी आहे, त्याच्यामुळे त्याचं अल्किलेशन फास्ट होईल. ठीक आहे, आपण प्रायमरी अमाइन्स घेतला आणि त्याची जर एक्सेस ऑफ अल्किल हॅलाइड सोबत रिएक्शन्स केली तर वी गेट अ मिक्सचर ऑफ प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अँड क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. But when we take the excess of alkyl halide, the major product is quaternary ammonium salt. Main product तुमचा quaternary ammonium salt जास्त भेटेल. That's why it is called as Hauptmann's exhaustive alkylations. बरोबर आहे, म्हणजे जास्त प्रमाणात अल्किल ग्रुप वाला प्रोडक्ट तयार होईल, म्हणून त्याला हाफमन्स एक्झॉस्टिव्ह अल्किलेशन्स. मिथिल ग्रुप इंट्रोड्यूस केलेत आपण, मिथिलेशन्स म्हणणार आहोत. आपण एक्झाम्पल घेऊन पाहिलं की मिथिल ग्रुप इंट्रोड्यूस केले तर त्याला हाफमन्स एक्झॉस्टिव्ह मिथिलेशन्स म्हणसाल. इथिल ग्रुप जर इंट्रोड्यूस केले असते तर हाफमन्स एक्झॉस्टिव्ह इथिलेशन्स म्हटलं असतं. बरोबर आहे. दुसरी गोष्ट आपण समजून घेतली की तुम्ही प्रायमरी अमाइनचं जर कम्प्लीट मिथिलेशन्स करायचं असेल, म्हणजे क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट मध्ये त्याला तयार करायचं असेल, तर हाऊ मेनी मोल्स ऑफ मिथिल आयोडाइड्स आर रिक्वायर्ड? तर 3 moles of methyl iodides are required. 1 mole of methyl amines are completely converted into the quaternary ammonium salt. We required 3 moles of methyl iodide. तुम्हाला जर विचारलं असतं की सेकंडरी अमाइनचं कम्प्लीट मिथिलेशन्स करायचं आहे क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट मध्ये, तर हाऊ मेनी मोल्स ऑफ मिथिल आयोडाइड्स रिक्वायर्ड? 2 moles. तुम्ही ते रिएक्शन समजून घेऊन राहिले आहे की नाही? अशा प्रकारे तर हे आपल्या डोक्यात क्लिअर आयडिया असली पाहिजे. आता याच्यात एक जो नवीन पार्ट तयार झालाय तो एक क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. मग आता हा क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट आहे काय, महत्वाचा आहे, तर तोही डेफिनेशन आपल्याला विचारते क्वाटर्नरी अमोनियम सॉल्टची. तर तो टेट्रा अल्किल डेरिव्हेटिव्ह आहे अमोनियम सॉल्टचा. अमोनियम सॉल्टचा तो टेट्रा अल्किल डेरिव्हेटिव्ह आहे. 4 हायड्रोजन जर ॲटम आपण अमोनियम सॉल्टचे रिप्लेस केले अल्किल ग्रुपनं तर तयार होणाऱ्या डेरिव्हेटिव्हला आपण क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट म्हणतो, ज्याला आपण R4N पॉझिटिव्ह X निगेटिव्ह रिप्रेझेंट करत असतो. आणि त्याचे एक्झाम्पलही पाहू शकतो आपण, टेट्रा इथिल अमोनियम क्लोराइड, टेट्रा मिथिल अमोनियम क्लोराइड, डायमिथिल अमोनियम क्लोराइड. प्रिपरेशनही करता येते, तुम्ही प्रायमरी अमाइन्स पासून करू शकता, सेकंडरी, टर्शरी. तर आपण टर्शरी अमाइन्स जर डायरेक्ट केली एका स्टेप मध्येच रिएक्शन्स होईल. 1 mole ऑफ इथिल आयोडाइड सोबत केली तर टेट्रा इथिल अमोनियम आयोडाइड तयार होईल. दॅट इज द प्रिपरेशन्स ऑफ क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. बरोबर आहे की नाही? आता आपण दुसऱ्या टाईपची रिएक्शन समजून घेणार आहोत. आजच्यासाठी इथपर्यंत हे लेक्चर्स
ठीक आहे. उद्या आपण याच्या समोरच्या